लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला हा खेळाडू आहे. समोर तेवढ्याच ताकदीचा प्लेयर कोण आहे तो? साहिल दळवी. चला या ठिकाणी प्राइज लागलाय. जर हॅट्रिक घेतली तर 501 रुपयाचा पारितोषिक दिनेशजी वाशिवले यांच्याकडून लागलेला आहे. षटक क्रमांक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन निघालाय आकाश. खोलवर पद्धतीचा चेंडू सन्मान दिला. इथे काय होईल? इथे विकेटचं पतन. गुड थ्रो. ज्यांना नावाजलेला खेळाडू आहे चला निलेशजी मर्डेकर लवकरात लवकर आपण यायचं. निलेशजी नरडेकर लवकरात लवकर माईकशी संपर्क साधायचा. याच ठिकाणी आपण पाहू शकतो की रिप्ले मध्ये ज्यांनी हा थ्रो केला, काय थ्रो होता, लास्ट जवाब. कुठेतरी कलाटणी खाल्ले मॅचला, सामना झुकून दिलाय. याच ठिकाणी अनुभव खेळाडू म्हणून ओळखले जाणारे सेक्टर 4 मधले बॉक्सचे बादशाह म्हणून ओळखले जाणारे आनंदजी घोलप यांनी पण लवकर लवकर स्टेजवर यायचं. याच ठिकाणी निर्धाव असा चेंडू, पुन्हा एकदा डॉट चेंडू, कुठेतरी दडपण. पुन्हा एकदा इथे विकेटचं पतन. साहिलची इथं विकेट प्राप्त झाले आकाशाला. लाला लाला प्लीज बॉल. चला फलंदाज पाठवायचं आणि नवीन फलंदाज येतोय तो साहिलच्या बदल्यामध्ये. सुरंदीन देवी चला लवकरात लवकर फलंदाज पाठवायचं. खूप वेळ घेत आहे पंच. टीम मीटिंग घेऊन देऊ नका पंच. अजूनही या षटकातील फक्त 3 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राईकला असेल तो सिद्धेश. मागच्या मॅच मध्ये कुठेतरी मोठी पारी खेळू शकला नाही. याच ठिकाणी त्रिफळ उद्ध्वस्त करतोय. नाव आहे आकाश बांद्रे. अनुभव त्याच्या मागे. आता संधी चालून आले. हॅट्रिकची संधी चालून आले. दिनेशजी वाशिवले यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक असेल. जर आकाश बांद्रे यांनी जर हॅट्रिक संपादक केली तर 501 रुपयाचं पारितोषिक दिनेशजी वाशिवले यांच्यातर्फे मिळणार आहे. नवीन फलंदाज आलाय तो अमीर. यांच्याकडे पण खूप अनुभव आहे. याच ठिकाणी 5वा चेंडू डॉट म्हणजेच 5ही चेंडू डॉट टाकण्यात सफल झालाय तो आकाश बांद्रे. अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू असेल. कुठेतरी पकडून ठेवलाय याच ठिकाणी पेशवाई 11 या संघाने.
का दुसरी